नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, आज आपणासाठी खूप छान सुंदर मी विषय घेऊन आलेला आहे आणि तो म्हणजे लहान पिल्लांचं संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो। तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, खूप छान सुंदर माहिती आपणास ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल। आणि नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ आपणास मिळतील। तर पहा, समोर दिसतोय मित्रांनो हे पिल्लू, हे फक्त आता 7 दिवसाचं म्हणजे 8 दिवसाचं झालेलं आहे आणि जवळपास याचं वजन असेल 7 ते 8 किलोपर्यंत। आणि मित्रांनो, हा आहे गावरान शेळीपासून बिट्टल क्रॉस केलेला ही पैदास झालेली आहे। बघू शकता ही समोरची आपली सर्व पिल्ले बिट्टल क्रॉसची आहेत, कारण आपण गावरान शेळीला बिट्टल क्रॉस केला होता आणि मित्रांनो त्याचेच ही पिल्ले झालेले आहेत। आणि मित्रांनो, जवळपास जे आपल्या गावरान शेळीला आपण साधा बोकड क्रॉस करतो, मेल क्रॉस करतो, त्याची जी पिल्लांच्या जन्मल्याची जी वजन वाढ आहे आणि बिट्टल क्रॉसनी केलेली जी पिल्लांची वजन वाढ आहे, याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे मित्रांनो। आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्ही बघू शकता, हे समोरचे माझे आता पाहिलेले आपण व्हिडिओमध्ये ही बिट्टलची पिल्लं। तर गावरानचं पिल्लू मित्रांनो जन्मता 2-2.5-3 किलोच्या पुढं होत नाही, पण बिट्टल क्रॉसचं जर असेल तर 4-5 किलोच्या वरच होतं। आणि ते पिल्ले बघू शकता आपण आता समोर माझ्या मित्रांनो, ही सर्व बिट्टल क्रॉसची पिल्ले आहेत आणि याच्यातमध्ये काही मेल आहेत, काही फिमेल आहेत। तर आता ही सर्व पिल्ले 15 दिवसाच्या आतली आहेत मित्रांनो आणि खूप छान सुंदर क्वालिटीची पिल्ले आहे बघा, 15 दिवसाची पिल्ले झालेत। आणि तर आता मित्रांनो यांचं संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे मित्रांनो, शेळीपालन सोपं आहे, पण जे शेळीला पिल्ले होतात यांचं संगोपन खूप अवघड आहे। कारण मित्रांनो, शेळी वेल्याच्या नंतर बरंचसं असं प्रमाण असतं की शेळीचे पिल्ले मरतात, खूप मोठं प्रमाण आहे त्याचं की पिल्ले टिकत नाही। तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपली भूमिका खूप महत्त्वाची असते आणि ती भूमिका म्हणजे पिल्लांचं संगोपन। तर आपण योग्य रीतीने जर पिल्लांचं संगोपन जर केलं तर मित्रांनो, जी मरतूक पिल्लांची होते याच्यावरती आपण 100% यशस्वी होऊ शकतो किंवा याच्यावरती मात करू शकतो। तर सध्या मित्रांनो आता जवळपास ही माझी छोटी जी पिल्लं आहेत ही 10-15 पिल्लं आहेत आणि ही 10-15 पिल्लं एकदम स्ट्रॉंग आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे आहे मित्रांनो, सगळी बिट्टल क्रॉसची आहे। तर आता मित्रांनो याच्यामध्ये काळजी कशी घ्यायची, तर मित्रांनो शेळी वेल्याच्या नंतर पहिली काळजी म्हणजे त्या पिल्लाला चांगलं स्वच्छ साफ करणे, त्याच्या तोंडातला बोळस वगैरे काढणे आणि मित्रांनो शेळीची कास आहे ती चांगली स्वच्छ धुवून काढणे आणि त्यानंतरच त्या मित्रांनो त्या पिल्लाला प्यायला द्यायचं। तर मित्रांनो पिल्लाला प्यायला द्यायच्या अगोदर शेळीचे जे स्तन आहे त्याच्यातून 1-2 धारा अगोदर खाली आपण गौरी वगैरे फडक्यावरती काढून पिळून टाकाव्यात, जेणेकरून खूप दिवसाचा शेळीचा जो सड आहे त्या सडामध्ये चीक साठलेला असतो आणि त्याच्यामुळे मित्रांनो तिथं जंतूंचा शिरकाव वगैरे असतो आणि ते जर शेळीच्या पिल्लाच्या पोटात जर गेला तर मित्रांनो त्याला जुलाब वगैरे होण्याची शक्यता असते, अपचन होते आणि त्याच्यामुळे मग पिल्लू मरण्याची सुद्धा खूप शक्यता असते। तर मित्रांनो हा झाला पहिला तर याच्यामध्ये मित्रांनो दुसरी काळजी कोणती घ्यायची आहे, तर मित्रांनो शेळीचं पिल्लू कमीत कमी 3 तासाच्या अगोदर आतमध्ये त्याला तो शेळीचा चीक पाजला पाहिजे, कारण तो चीक खूप पौष्टिक आणि शेळीच्या पिल्लासाठी खूप चांगला असतो। त्याच्यामुळे शेळी वेल्याच्या नंतर 3 तासाच्या आतमध्ये त्याला त्या शेळीचा चीक पाजायचा आहे। आणि तिसरी गोष्ट मित्रांनो, चीक पाजायचा आहे, पण तो किती पाजायचा आहे, तर कमी प्रमाणात पाजायचा आहे, थोडाच पाजायचा आहे। कारण जास्त जर पाजला तर तो मित्रांनो चीक असतो आणि तो अपचन होतो आणि अपचन झाल्यामुळे पिल्लाचं संडास वगैरे तो आतमध्ये त्याचा हे तयार होतो आणि मग
मित्रांनो त्याचा संडास वगैरे होत नाही किंवा तो जाम होतो आणि मग पिल्लाला तकलीफ होते किंवा त्याच्यामुळे जास्त पिल्यामुळे जुलाबसुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे मित्रांनो त्याला चीक हा थोडाच पाजायचा आहे. आणि चौथी गोष्ट मित्रांनो, आता एक लक्षात घ्या, शेळी वेल्याच्या नंतर 1-2 दिवसाच्या नंतर त्या पिल्लाला मित्रांनो ग्राईप वॉटर चालू करायचं आहे. मग तुम्ही कोणत्याही कंपनीचं चालू करू शकता. तर साधारणपणे जन्मलेल्या पिल्लाला एक 2 किंवा 3 ml तुम्ही जिपला ग्राईप वॉटर पाजू शकता. तर ते जिपला ग्राईप वॉटर पाजण्याचं कारण मित्रांनो, तो जे पिल्लू आहे तर त्याला मित्रांनो जे दूध शेळीचं पितं त्याला ते पचनशक्ती त्याची चांगली व्हावी, म्हणून मित्रांनो तो जिपला ग्राईप वॉटर पाजण्याचं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो साधारणपणे तुम्ही जोपर्यंत ते पिल्लू चारा खात नाही तोपर्यंत तुम्ही ते जिपला ग्राईप वॉटर त्याला पाजू शकता. तर मित्रांनो पुढचा मुद्दा असा आहे की आता शेळी वेल्याच्या नंतर शेळीला सुरुवातीला दूध भरपूर असतं आणि पिल्ल्याला त्याचा अंदाज नसतो किती दूध प्यायचा. आपण प्यायला जर सोडलं तर तो कितीही दूध पितो आणि तो जर जास्त प्रमाणात जर दूध पिला तर मित्रांनो त्याला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं काय करायचं आहे, जोपर्यंत तो लहान आहे तोपर्यंत त्याला थोड्याच प्रमाणात दूध पाजा. बाकीचं शेळीचं दूध तुम्ही काढून घेऊ शकता. ही एक काळजी घ्यायची मित्रांनो. अशी जर काळजी घेतली तर 100% तुमच्या पिल्लाची मरतूक आहे ती थांबणार आहे आणि तुमचे पिल्लं चांगल्या क्वालिटीचे होणार आहे. तर मित्रांनो पुढचा मुद्दा एक अजून सांगतो मी तुम्हाला. तर आता शेळीच्या पिल्लांना दूध कसं पाजायचं मित्रांनो, 1 महिनाभर पिल्लाला दूध मित्रांनो थोडं पाजायचं आहे. थोडं म्हणजे सारखं 1-2 तासा मिळून तुम्ही त्याला प्यायला सोडू शकता. एकदम पोटभर त्याला पिऊ द्यायचं नाही. 1-2 तासा मिळून, अर्ध्या तासा मिळून किंवा 1-2 तासा मिळून किंवा दुपारच्या महिनाभर 3 टाईम, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या 3 वेळेमध्ये तुम्ही त्या पिल्लाला दूध पाजू शकता. मात्र एकदम त्याला पोटभर दूध पाजू नका, ही एक काळजी घ्या. म्हणजे थोडं दूध पाजा. म्हणजे जसं थोडं दूध पिईल ते तसं त्याला मित्रांनो त्याची पचनशक्ती चांगली होईल आणि ते चांगलं स्ट्रॉंग होईल. असं तुम्ही एक महिनाभर जर त्या पिल्लाची काळजी जर घेतली मित्रांनो तर मित्रांनो 100% तुमचा मरतुकीवरती तुम्ही विजय मिळवू शकता. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, पिल्लू एक 8 दिवसाच्या पुढं झालं की मित्रांनो त्याला लगेच माती खायची खूप इच्छा होते. आणि मग मित्रांनो काय होतं, 8 दिवसाचं नाही 4-5 दिवसाच्या पुढं जरी पिल्लू गेलं की ते माती खूप खातं. म्हणजे त्याला माती खायची खूप इच्छा होते आणि मग मित्रांनो ते खूप माती खातं. आणि मग मित्रांनो माती जर खाल्ली तर त्या पिल्लाला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याला जुलाब होऊ शकतात, पोटात जंत तयार होऊ शकतात आणि मग अशा वेळेस मित्रांनो ते पिल्लू दगावण्याची खूप शक्यता असते. त्याच्यामुळे कमीत कमी जोपर्यंत ते पिल्लू 1 महिन्याचं पूर्ण होत नाही तोपर्यंत मित्रांनो त्याची लहान बाळासारखी काळजी घ्यावी लागते. जर आपण लहान बाळासारखी जर त्या पिल्लाची काळजी जर घेतली तर मित्रांनो त्याच्यामध्ये निश्चित आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. कारण माती जर खाल्ली तर पिल्लू दगावण्याची शक्यता असते किंवा त्याला जुलाब लागण्याची शक्यता असते. हे छोटे मोठे कारणं मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचे जर मित्रांनो तुम्ही जर हे 15 ते 20 दिवस कमीत कमी महिनाभर जर अशी आपल्या पिल्लांची जर काळजी घेतली तर मित्रांनो 100% तुमचा जो मरतुकीचं जो पिल्लांचं प्रमाण आहे याच्यावरती तुम्ही निश्चितपणाने विजय मिळवू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास लहान पिल्लांची काळजी कशी घ्यायची ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर मित्रांनो आपण नक्की कमेंट करून सांगायचं आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली. आणि मित्रांनो जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओच्या यूट्यूबच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. आणि मित्रांनो माझे बाजारचे सुद्धा व्हिडिओ असतात. दर शनिवारचा बाजारचे 1-2 व्हिडिओ मी काढत असतो. तर बाजार आपल्याला आपल्या पिल्लांची बाजारभावामध्ये किंवा आपण जागेवरती विकतो तर त्या पिल्लांची आपण विक्री कशी झाली पाहिजे हे सुद्धा आपल्याला त्या बाजारच्या माध्यमातून मी एक अंदाज म्हणून प्रत्येक शनिवारच्या बाजारचे व्हिडिओ दाखवत असतो. तर ते सुद्धा व्हिडिओ मित्रांनो बघत चला. आपल्या मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा. खूप छान सुंदर माहितीची व्हिडिओ असतात आणि खूप
माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून खूप लोकांना त्याचा फायदा होणार असतो, म्हणून व्हिडिओ शेअर पण करा. तर असो मित्रांनो, माझा आपणास हा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपण माझे प्रत्येक वेळेस व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताल, खूप छान सुंदर प्रतिसाद देतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.